नतमस्तक होतो, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद घेतो. तर अजितवा पुन्हा एकदा तुमच्यासाठी भावपूर्ण अभंग सादर करण्यासाठी सज्ज होत आहेत. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे ही आग्रहाची विनंती. विठ्ठल गीती गावा विठ्ठलाची गावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठलाची गावा. विठ्ठल उभा अभावा विठेवरी, विठ्ठल उभा अभावा विठेवरी, विठ्ठल उभा अभावा विठेवरी. विठ्ठल गीती गावा विठ्ठलाची गावा, विठ्ठल गीती गावा विठ्ठलाची गावा.
विठ्ठल विठ्ठल सर्वसिद्धी लागली समाधी विठ्ठल नामे विठ्ठल गिरिधा विठ्ठल गिरिधा विठ्ठल गिरिधा विठ्ठल गिरिधा विठ्ठल उभा पहावा देवरी विठ्ठल उभा पहावा देवरी विठ्ठल गिरिधा विठ्ठल गिरिधा विठ्ठलाचे नाव घेता झाले सुख 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 गोडा भले मुख गोडा भले मुख गोडा भले मुख तुका म्हणे विठ्ठल गीते गावा विठ्ठल गीते गावा विठ्ठल गीते गावा विठ्ठल चित्ते गावा विठ्ठल उभा पहावा विठेवरी 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 विठ्ठल गिरिधा विठ्ठल चित्तिहा विठ्ठल गिरिधा विठ्ठल चित्तिहा विठ्ठल गिरिधा विठ्ठल चित्तिहा. धन्यवाद. हॅलो. अजित बुवा समोर यंग जनरेशन, मागे यंग जनरेशन, सगळ्यांचे तुमच्या माझ्यापेक्षा भारीचे फोन. काही युवती सुद्धा बसल्यात. सध्याचा काळ कसा आहे माहितीये, जसं आपण पेरतो तसं ते उगवतं. तुम्ही शिक्षक आहात, कधी कधी वर्गात डोळे असून आंधळं बनावं लागतं, कान असून बहिरं बनावं लागतं आणि तोंड असून मुक बनावं लागतं. बरोबर आहे ना? एक मुलगी एका युवकाला सांगू लागली, माय डार्लिंग म्हणजे माझं हृदय म्हणजे साक्षात मोबाईल आहे. माय डार्लिंग माझं हृदय म्हणजे साक्षात मोबाईल आहे आणि तू त्याच्यातलं सिम कार्ड आहे. तो पोरगा होता, तो हिवाळ्याचा होता, मोडेन पण वाकणार नाही बुद्धीचा. तो सटकन पटकन विचारून मोकळा झाला, अगं डार्लिंग तुझं हृदय म्हणजे साक्षात मोबाईल आहे आणि मी त्याच्यातलं सिम कार्ड आहे, पण मला पहिलं सांग तुझा मोबाईल डबल सिम कार्डचा नाहीये ना, नाही तर मला कांदे घालायची पाळी. पूर्वीच्या काळात आमचे आजी आजोबा सांगायचे, अरे नातवा, नवरा बायकोच्या जोड्या स्वर्गात जमतात, स्वर्गात. आता त्या स्वर्गात जमत नाहीत, वर्गात जमतात. आणि वर्गात जमलेल्या जोड्या असतात 100% पत्त्याचा बंगला जसा कोसळावा तशा कोसळतात. बरोबर आहे ना? ओ लग्न म्हणजे काय? लग्न झालं की पहिल्या वर्षी बायको नवऱ्याशी गुलुगुलू बोलते, नवरा ऐकतो. दुसरं वर्ष लागलं की नवरा बायकोशी गुलुगुलू बोलतो, बायको ऐकते. तिसरं वर्ष लागलं की दोघेही एकामेकाला बोलतात आणि शेजारचे ऐकतात. व लग्न केल्यानंतर नवरा बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो, त्यावेळी खऱ्या अर्थानं मंगळ लागतो नवऱ्याच्या मागे आणि सूत्र जातात बायकोच्या हातात. जी बायको व्यवहारिक दृष्ट्या सूत्र हाताळते ना, त्यांचा संसार बहुमतात येतो, बहरतो, जसा कृष्ण आणि रुक्मिणीचा संसार. अशा संसारात रममाण झालेल्या काही आदर्श महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. काही जनाईच्या रूपात असतील, काही मीराईच्या रूपात असतील, तर काही जिजाईच्या रूपात असतील. एकदा त्या आदर्श महिलांसाठी उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा.